माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा जोरदार संघर्ष पेटला असून ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारला घेरण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा डाव टाकलाय। अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर आणि तिथल्या कारभारावरून विरोधी पक्षांनी गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं नागपूर या उपराजधानीच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाले किल्ल्यात भव्य रामरक्षा आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे। या आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण आता जोरदार तापलंय, कारण ठाकरेंचं आंदोलन, त्यांचं राऊतांकडून फडणवीसांना निमंत्रण आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय ड्रामा आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या आंदोलनाची ठिणगी अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनात आणि दानपेटीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे पडली आहे। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केलेत। त्यांच्या मते प्रभू श्रीरामांच्या नावानं देशभरातील जनतेकडून कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करण्यात आलाय, परंतु या निधीचा आणि मंदिराच्या दानपेटीचा योग्य हिशोब ठेवला गेलेला नाहीये। अयोध्येतील राम मंदिराच्या तिजोरीतून जवळपास 550 कोटी रुपयांची लूट झाली असल्याचा थेट आरोप ठाकरे गटानं केलाय। इतकंच नाही तर बद्रीनाथ आणि केदारनाथ सारख्या पवित्र देवस्थानांमध्येही असा प्रकारचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। हा केवळ पैशांचा घोटाळा नसून कोट्यावधी हिंदूंच्या आस्थेचा आणि विश्वासाचा घात आहे, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे। राम रक्षा हा एक उपक्रम, त्याचा दुसरा टप्पा आम्ही इथे राबवतो। मुंबईत झालेला तयारी सुरू आहे। हा कार्यक्रम नागपुरात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या का लक्षात आलं। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं। मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक रामभक्त म्हणून, कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हाला ज्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसभेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला, हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं, ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू आणि असं आम्ही नागपूरमधल्या हिंदुत्ववादी अशा अनेक संस्थांना, संघटनांना आम्ही आमंत्रण देत आहोत। या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि देवाच्या दरबारातील उद्धव ठाकरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे रामरक्षा आंदोलन आयोजित करण्यात आलंय। हे आंदोलन नागपूर येथील रामनगर भागातील ऐतिहासिक राम मंदिरात पार पडणार आहे। नागपूरची निवड करण्यामागे ठाकरे गटाची मोठी राजकीय रणनीती असल्याचं स्पष्ट दिसतंय। नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हक्काचं मैदान आहे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च मुख्यालय ही याच शहरात आहे। भाजपच्या हिंदुत्वाच्या या मुख्य केंद्रात जाऊन त्यांनाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आव्हान देणं हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे। हे आंदोलन केवळ नागपूरपुरतं मर्यादित नसून आगामी काळात ते महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये आणि विविध तालुक्यांमध्ये नेण्यात येणार आहे। या आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आलंय। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर आणि धार्मिक ज्ञानावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी उद्धव ठाकरे यांना उघड आव्हान देताना म्हटलं होतं की जर उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची किमान 2 पानं तरी न अडखळता आणि शुद्ध उच्चारात वाचून दाखवली तर मी स्वतः त्यांच्यासोबत रामनगरच्या मंदिरात येऊन रामरक्षा पठण करायला बसेल। मला स्वतःलाच संपूर्ण रामरक्षा स्तोत्र तोंड पाठ आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता। फडणवीस यांच्या या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली
तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाला संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि धारदार भाषेत प्रत्युत्तर दिलंय. राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार करताना म्हटलंय की ज्यांना राम रक्षा तोंडपाठ आहे आणि जे स्वतःला मोठे धार्मिक समजतात ते आज राम मंदिराच्या दानपेटीचे चोर बनलेत. राऊत यांनी असा दावा केलाय की राम मंदिराच्या निधीत भ्रष्टाचार करणारे काही प्रमुख लोक हे महाराष्ट्रातीलच आहेत आणि ते भाजपच्या अत्यंत जवळचे आहेत. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना रामरक्षा वाचण्याचं आव्हान देण्यापेक्षा आपल्याच पक्षाच्या आणि विचारसरणीच्या या चोरांवर कडक कारवाई करावी असा सल्ला त्यांनी दिलाय. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं जाहीर निमंत्रण दिलंय, ज्यामुळे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ज्या पद्धतीनं राम मंदिरात चोरी आणि लुटमार झालेली आहे, हजारो आणि शेकडो कोटी, ती गोष्ट विश्वास आणि श्रद्धेला तडा देणार आहे. आणि हा धक्का देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा नक्कीच बसला असेल. आणि जर तो खरोखर बसला असेल तर त्यांनी या आम्ही जी रामाची सेवा करू इच्छितो, लोकांना जागरूक करू, त्यात त्याने सहभागी व्हावा अशी आमची भूमिका आहे. विनायक राऊत यांच्यावर ज्यांची श्रद्धापोटी त्यांचे पैसे चोरीला गेले असे भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी वक्तव्य केले. आता तुम्ही या सगळ्या विषयावरून बोलत होता. नाही, मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचा संपूर्ण कारभार चालतो. ठाकरे गटाच्या आंदोलनाला केवळ राजकीय स्वरूप न देता त्याला एक व्यापक लढा म्हणून पुढे केलं जात आहे. प्रभू श्रीराम हे कोणा एका पक्षाची, व्यक्तीची किंवा संस्थेची खासगी मालमत्ता किंवा मक्तेदारी नाहीये, तर ती संपूर्ण देशाची राष्ट्रीय अस्मिता आहे, अशी ठाम भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. त्यामुळे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी केवळ राजकीय नेत्यांचाच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व स्वयंसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांनाही खुलं आमंत्रण देण्यात आलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांनाही यात आमंत्रित केलं गेलंय. दुसरीकडे राम मंदिर देवस्थान ट्रस्टनं या संपूर्ण वादावर अत्यंत सावध आणि समंजस भूमिका घेतली आहे. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की राम मंदिराचे दरवाजे हे राजकीय मतभेद विसरून प्रत्येकासाठी नेहमीच उघडे असतात. उद्धव ठाकरे किंवा त्यांचा कोणताही कार्यकर्ता मंदिरात येऊन रामरक्षेचं पठण करू इच्छित असेल तर त्यांचं स्वागतच आहे, परंतु त्यांनी आपली राजकीय पादत्राणं आणि राजकीय हेतू मंदिराच्या बाहेरच ठेवून आत यावं. मंदिराच्या पवित्र आवाराचा वापर राजकीय चिखलफेकीसाठी किंवा आंदोलनासाठी करू नये अशी तंबीही ट्रस्टनं दिली आहे. ठाकरे गटाच्या आक्रमक आंदोलनाला शह देण्यासाठी आणि आपलं हिंदुत्वाचा काळ मजबूत ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि महायुतीनंही प्रतिरणनीती आखली आहे. ठाकरे गटाच्या रामरक्षा आंदोलनानंतर लगेचच भाजपच्या वतीनं नागपुरात एक भव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये लक्ष्मी नरसिंह महायज्ञ केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व संकट दूर व्हावीत आणि राज्याला समृद्धी मिळावी यासाठी हा यज्ञ केला जात असल्याचं भाजपचे म्हणणे आहे. तरी यामागे ठाकरे गटाच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करणं हाच मुख्य राजकीय उद्देश आहे. भाजप आपला जनाधार मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा समोर आणत आहे. उद्धव ठाकरे यांचं हे आंदोलन भाजपच्या बनावट हिंदुत्वाचा बुरखा फाडण्यासाठी आहे असा प्रचार ठाकरे गट करत आहे. तर दुसरीकडे भाजप याला ठाकरे गटाचे गिमिक आणि नौटंकी ठरवत आहे. नागपूरच्या या राम मंदिरातून सुरू होणारा हा वाद आता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून आगामी निवडणुकीत खरे हिंदू कोण हाच मुद्दा मतदारांच्या समोर मुख्य आकर्षण ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजूंचे नेते आता या धार्मिक मुद्द्याचा वापर करून एकमेकांना राजकीय दृष्ट्या नामोहरम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत. यात राम कोणाला पावणार हे तर येणाऱ्या काही दिवसातच कळेलच. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अयोध्येतल्या पॉलिटिकल चोरांनी रामाला सुद्धा सोडलं नाही राव. त्यामुळे अशा चोरांपासून आणि त्यांच्या थापांपासून तुम्ही सुद्धा सावधान राहा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.